राम तुकाराम तुकाराम एक टाळी एक तुकाराम 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 टाळी वाजवा टाळी संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, गणपती बाप्पा प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता, त्यांच्या चरणावरी ठेवू माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू शारजाजी आत्मनाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे ओजा, त्यांच्या चरण ओजा दंडवत. ऐसे नमन केलिया सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला, अज्ञान म्हणी आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठला. लाडकी लेकमी संतांची, लाडकी लेकमी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. अखई चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला. बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला. लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. तुका तुकी उतरला
तुका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतावघे जीवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुख म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांसी भावाचे अवतरण अवतरती खूण आता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊ सोनी ठाय तै एवढे भाग्य हो येऊन मेशांसी ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया वरी मस्त मस्त कहे पायावरी यावार करे संसाचा यावार करे संसाचा यावार करे यावार करे मस्तक हे पायावरी 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 यावार करी संताचा 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 प्रतिवर्षी पंढरपुरा 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 मस्तक हे पायावर यावार करी संतांच्या लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग वैष्णव ज्येष्ठ वैराग्यात वरिष्ठ भगवंताची एक निष्ठा असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गोड असा सर्वांच्या पाठ्यातला रूपक अशा प्रकरणातला गोड अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला बोला कुंडली लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहाचं वय वर्ष 47 म्हणजे चौथ्या तपपूर्तीकडे वळणारा सप्ताह, भव्य दिव्य असा सप्ताह. आदरणीय नित्य देवता श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, या गणेश मंदिराच्या प्रांगणामध्ये वैकुंठवाशी वडचकर महाराजांच्या प्रेरणेने या ठिकाणी तुम्हा सर्व भाविकांच्या समन्वयाने आणि तरुण पिढी फार या विभागातील असणारे या सप्ताहाचे इथून पुढचे फाउंडर तरुण पिढी. आणि मला कीर्तनाला तरुण पिढी लय आवडतात. ते 2 वर्षाचं रांगत असलं तरीही त्याला घेऊन यायचं, सोडून द्यायचं इथं. त्याने इथं नाही फिरायचं, मग काय मस्जिदमध्ये फिरायचं का? इथंच सोडायचं. हे भगवंताचं मंदिर आहे, हे भगवंताचं मंदिर आहे. इथं प्रांगण आहे, मैदान आहे भगवंताचं, आणि इथंच खेळ मांडायचा. आणि कसं आहे, खेळ मांडला ना की खेळ पूर्णत्वाला जातो. पण खेळ मांडणारा पाहिजे, त्याचं रक्षण करणारा पाहिजे. तसं या ठिकाणी या मंडळाचे सर्व वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, तसे आमचे आदरणीय कापशेकर बाबा, आमची ओळख म्हणजे छोट्या माऊलींच्या सप्ताहाच्या माध्यमातून बाबांचं योगदान मोठं असतं. त्यांच्याच अनुषंगाने असणारे सगळे वयोवृद्ध, तपवृद्ध आणि फार गोड बरं का. छोटं काय लय मोठं आव्या ढव्य असावं. काही ठिकाणी आवा ढव्य असतं पण गायकच नसतो. असला तर पखवाद्याच नसतो. बरं, गायक पखवाद्या असला तर हिथं बडबड करणारा तोही कुठला तरी असतो. पट्टीचा पाहिजे, एकतर कीर्तन स्वरात पाहिजे, नाही स्वरात तर ते जोरात तरी पाहिजे. चला कीर्तनामध्ये सगळे रस आले पाहिजे. पहिला त्या कीर्तन करणारा कीर्तनकार त्या रसातला पाहिजे, रसातला पाहिजे. आता त्याला रसाचीच किंमत नसेल, तुम्ही म्हणसाल बुवा कोणता रस बुवा, सुटल्यावर तुम्ही त्या रसाकडे जाता का? सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका. इथं त्या रसाचं प्रक्षालन होतं. हो, त्या रसाचं नाव आहे ब्रह्मरस. ब्रह्मरस घेई काढा का तेने पिढा. ही पिढा जाण्यासाठी एवढा अट्टाहास आहे. गेली 47 वर्ष त्या मंडळासाठी टाळ्या वाजवा करा. 47 वर्ष. इथं 12 वर्ष झाले की तपपूर्तीकडं पुढच्या द्वितपपूर्तीकडे जाते का नाही माहित नाही, पण गोड नियोजन आहे. आणि पुढचं 4थं तुमचं म्हणजे 12×48 केवढं मोठं योगदान आहे. म्हणजे हे आम्ही करतो असं नाही, तुमच्या कृपेच्या प्रसादे. हो, त्यांची कृपा आहे म्हणून हे सगळं होत आहे. हो, देवाची कृपा फार महत्वाची. येणार विषय पुढं. आणि या कार्यक्रमाला खरं म्हणजे हे पाटेकर बंधू, जसे चाफेकर बंधू तसे हे पाटेकर बंधू, 2 हात तिसरं मस्त गोड गायन वादन. आणि याच्यामध्ये जो याच्यामध्ये डुबला ना तो वाहत गेला. वाहत गेला म्हणजे कुठं? तेनेची पंथी. कुठंच अडचण येणार नाही. हो, आमचे सुतार महाराज गोड महाराज, आपलं पोखरकर महाराज गोड गोड साथ. मृदंगाचार्य 2 चोपदार, भव्य आणि दिव्य विनेकरी बाबा, खूप सेवा आहे. सगळ्या टाळकऱ्यांना माझं 2 हात तिसरं मस्तक. आणि तुमचा काय प्रश्नच नाही, तुम्ही काय साधे नाही, तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती.
मी दुबळा अर्पितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आल की. तुम्हाला ही 2 हात 3 मस्तक. आणि आता आपण सुंदर अशा कीर्तन गाके चालणार आहोत. विठ्ठला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवणारे सुद्धा गोड बर का. तुम्हालाही 2 हात 3 मस्तक. गोड सुंदर सिस्टीम आहे. काय इकडं सिस्टीम भलं मोठं डबडी रचत्यात, पण कशाचाच कशाला नाही मसाला आणि आवाज नाही कशाला, असं होतं काही काही ठिकाणी. तसं इथं नाहीये. इथं छोट आहे पण भव्य आणि दिव्य आहे. हो का. टाळकरी रसिक, ऐकणारे रसिक, आणि आता बुद्धीची देवताच पुढे म्हणजे तीच रसिक आहे. आणि ते भाव देतील ना आपल्याला. अहो त्यांची फार महती आहे. आम्ही 4 धामला गेलो होतो, बद्रीनाथला, मानागावला गेलतो. आणि त्या मानागावला जिथं व्यासांनी भागवत सांगितलं, सांगणारे व्यासदेवन, लिहिणारे गणपती बाप्पा, हो लिहिणारे. मग तिथं गेलो आणि तिथं मग व्यासांनी काय सांगितलं असेल, म्हणजे बुद्धीची देवता. अगोदर ते लिहित नव्हते, पण व्यासांनी विनंती केली, मी विनंती करतो महाराज, तुमच्यासारखा बुद्धिवान जगात कुणी नाही. तुम्ही एकदा हातात लेखणी घेतली की बस सगळे देव खुश होणार. मग गणपती बाप्पा म्हटले, मी लिहिल, थांबणार नाही. मी थांबणार नाही. तुमचे श्लोक थांबले, मी लेखणी ठेवणार आणि निघून जाणार. ते म्हटले काही हरकत नाही, तुम्ही लिहा, पण विचारपूर्वक लिहा. म्हणजे कसं, त्या श्लोकाचा तुम्ही अर्थ लिहा. म्हटलं त्याच्यात काय एवढं, लिहितो. मग व्यासदेवांनी सांगावं. मग व्यासदेवांनी काय सांगितलं, चतुश्लोकी भागवत. ते भागवत सांगितलं. आणि त्याच्यामध्ये व्यासांनी काय करायचं, कुठ श्लोक सांगायचे. आणि मग गणपती बाप्पा लगेच डोकं खाजवत बसणार, ह्या व्यासांना म्हणायचे काय बुवा. ते डोकं खाजवायचं. आणि ते डोकं खाजवस्तवर व्यास महर्षी पुढचे 2 दिवसाचे श्लोक 1 मिनिटात तयार करायचे. नमस्तुते व्यास विशाल बुद्धी, थोडी प्रगल्भता आहे. हो, एवढे असणारे व्यास महर्षी, त्यांच्या बुद्धीचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण बुद्धीची देवता लेखनिक होती. हो, म्हणजे हे एक एकाहुनी बळी रे. आणि मग आपल्याला ते बुद्धी देणार नाही. हे कशावर का, तुम्ही संतांची लाडकी लेक आहे. विठ्ठला अभंग फार गोड आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे. नाही पाठ तर पहिलं चरण तर नक्कीच पाठ आहे. लाडकी लेक मी संतांची. हो, तुकोबाराय म्हणतायत, मी काय आहे, संतांची लाडकी लेक. म्हणणारे कोण आहेत. आता जनाबाईंनी म्हटलं असतं तर चाललं असतं, सखूबाईंनी म्हटलं असतं तर चाललं असतं, मुक्ताबाईंनी म्हटलं असतं. म्हणणारे कोण आहेत, तुकोबाराय. बरं ते म्हणत नाही, मी कनकाईची लेक आहे, मी बोल्लोबाची. कनकाईची नाही, बोल्लोबाची नाही. मग मी संतांची लेक आहे. बरं, लेक विशेष म्हणजे अशी तशी लेख नाही, मग विशेषण वापरतात, लाडकी. हो, संतांना तुकोबाराय काय म्हणतायत, मी त्यांची लेख आहे. म्हणजे ते माझे कोण आहेत, मायबाप आहेत, आईबाप आहेत. हो, आपल्याला जन्म देणारे, त्यांचं नाव काय, आईबाप. आपल्याला म्हणजे कशाला, या देहाला जन्म देणारे आई आणि बाप असतात. मग तुकोबारायने तसं म्हणायला पाहिजे होतं, पण तुकोबाराय तसे म्हटले नाही. मग तुकोबाराय असे का म्हटले, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. एवढं गोड वर्णन तुकोबाराय करतायत. मग लाडकी लेक म्हणजे मी कशी काय तुकोबाराय म्हणतात असं का, तर या म्हणण्यामागे एक रूपक आहे. रूपक हा अलंकार आहे. अलंकाराचे 2 प्रकार पडतात, शब्द अलंकार, अर्थ अलंकार. हे व्याकरण शिकल्यावर कळतं. मलाही थोडं थोडं येतं, थोडं थोडं आपलं कामापुरतं. नाही, भांडारकर सोडवलंय तसं, असं काय नाही. भाग 1, भाग 2, भाग 3 नाही केला, कारण आम्ही तिथपर्यंत पोचलो नाही. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार
अर्थ अलंकारामधला हा प्रकार आहे रूपक. आता गीता ध्यानमध्ये बघा रूपक केलेले आहे. पाठ असेल तुमच्या सर्वांच्या, गीता ध्यानम पाठ करा. गीता नाही पूर्ण बोलता आली तरी चालेल, पण गीता ध्यानम पाठ करा. ओम प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराण मुनिना मध्ये महाभारतम अद्वैतामृतवर्षिणी भगवतम अष्टादशाध्यायिनी मम्मत्वा मनुसंदधामी भगवद्गीते भवद्वेषिणीं नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फल्लारविंदायत पत्रनित येन त्वया भारत तैल्यपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. मी काय सांगतोय एवढं, याला रूपक म्हणतात. रूपक महाभारताचं अख्खं रूपक केलेलं आहे. हो, हे रूपक म्हणजे उपमान आणि उपमेय यांचं साम्य जिथं होतं त्याला रूपक म्हणतात. हो, समजा आपल्या इथले नाही बरं का, इथलं कुणीच डोक्यात घ्यायचं नाही. मी जर उदाहरण द्यायला लागलो तर, एखादी सुंदर स्त्री बडबड करीत आली आणि समोरून जर पाहिलं तर म्हणणार आली चवळीची शेंग. तिची बडबड चालू असते, पण तिला ते रूपकाच्या माध्यमातून जसं बोललं जातं तसं ते रूपक हा अलंकाराचा प्रकार आहे. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये अलंकार फार महत्वाचे आहेत. हो, आता कुठले कुठले अलंकार तुम्ही म्हणणार बुवा ते तुम्ही शोधा, आम्ही काय अलंकार घातलेले नाही. चैन तर घालाल, ब्रॅसलेट हे पुरुषाचे अलंकार, आणि आमच्या आई साहेबांचे अलंकार आहा यहा से यहा तक. काय अलंकार, अलंकाराने काय होतं, शोभा येते, शोभा. हो, अलंकाराने जशी आपल्याला शोभा येते तसं या रूपक नावाच्या अलंकाराने त्या अभंगाला शोभा येते. नवे नवे त्या अभंगात जे रूपक केले त्या रूपकाला शोभायमान करण्याची ताकद त्या अलंकारात आहे, आणि ते अलंकार तुकोबारायांनी परिधान केलेले आहेत. हो, बघा एखादी सुंदर स्त्री नऊवारी हिरवी साडी घालावी, हिरवा चुडा, भरजरीत मंगळसूत्र, दागिने, भलं मोठं कुंकू सरला जाते. आणि माझं नवीन लग्न झाले, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी सुंदर घर बघितलं. आता सुंदर घर कशाला म्हणतात, सुंदर घराची फार व्याख्या वेगळी आहे, वेगळी आहे. आताचं सुंदर घर म्हणजे कसं, मोठा बंगला, दारात गाड्या, घरात 2-3 नोकर चाकर, त्या कपाटामध्ये भरपूर पैसा अडका असला की मग काय आपण म्हणतो सुंदर घर. ती घराची व्याख्या नाही, शास्त्र सांगतं घराची व्याख्या. सानंद सदनम सुताच्य सुदिया कांता मृदुभाषिणीम सन्मित्र सुदिनम स्वयोक्षितिरती आज्ञा परा सेवकाः आतिथ्य शिवपूजन प्रतिदिन मिष्टान्न पान गृहा साधो संगम उपासते धन्य गृहस्थाश्रमा. याला म्हणतात चांगलं घर. आता मराठीत सांगू का सानंद सदनम, ज्या घरामध्ये सात्विक आनंद दरवळतो ते घर नक्कीच वारकऱ्याचं असतं. विठ्ठला आता काही काय म्हणतील बुवा तुम्ही चुकलात, ते वारकरी आहे पण लय कटकट असते घरात. अरे बाबा, त्या कटकटीतलं प्रेम कधी अनुभवलंय का? एक सांगतो, ज्या घरात नवरा बायकोची भांडण होत नाही, जर कुणी चुकून बोललं आमची बाया कधीच भांडणं होत नाही, समजायचं या घरात आनंद राहत. घरात नवरा बायकोचं भांडण झालं पाहिजे, पण बॅग घेऊन जाण्या इतपत नाही. नाही तर उद्या म्हणसाल बुवाने काल सांगितलंय बुवा भांडण करा, मग घरी गेलो तुम्ही संध्याकाळी गचुरच धराल. तसं काय करू नका. भांडण हे प्रेमाचं असतं, त्या भांडणामधले शब्द वेगळे असतात. जसं जनाबाईचं देवांचं भांडण होतं ना, अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या, तसं आपल्या पतीबरोबर भांडावं, गोड भांडावं. त्या भांडणामध्ये फार प्रेम असतं, पण ते प्रेम निर्माण करण्यासाठी अशा कीर्तनाला यावं लागतं. भांडण करा पण प्रेमाचं, भावनेचं भांडण असावं. 15 मिनिटात तिने विचारलं पाहिजे काय बनू जेवायला, असं
नाही तर 15 दिवस एकामेकाचं तोंड बघायचं नाही. तिसली भांडणं काय करू नका, जसं आहे तसं राहावं. नाही तर कीर्तनातून ऐकून वेगळं होईल. तशी भांडणं नाही पाहिजे. भांडण वेगळं असतं. चला, भांडणामध्ये प्रेम असतो, भाव असतो. हो, तसे भांडणं करू नका. त्या भांडणाचा उपयोग नाही. मी कशासाठी भांडण सांगत होतो? धन्य गृहस्थ आश्रम हा, त्या घरामध्ये साधूचं आगमन असावं, वारकरी यावा. हो, आता आमच्या इकडं आयुष्यभर जन्मापासून पाहतोय मी 10-10 पाळ्या चालू आहेत आळंदीच्या विद्यार्थ्यांच्या. हो, आणि शेवटचं घर आमचं असायचं. मग त्यांचं आसन, त्यांचं जेवण भोजन शेवटचं, आणि मग त्यांची सगळी अशुद्धोरी ती बांधून वगैरे द्यायची. हे माझा एवढ्या यांच्यापेक्षा लहान असताना ते छंद असायचा. वारकरी आले की शेवटची पाळी घेऊन आले की बाबा मी त्यांच्या चपात्या काढायचो. मला लय आवडायच्या. लहानपणी चपात्याच मिळत नव्हत्या. जो चपाती बनवतो ते लय मोठं घर. मग ते वारकऱ्याच्या 10-12 चपात्या असायच्या. मी आपल्या 2 काढायचो. उगा याच्यापेक्षा थोडा मोठा 2 चपात्या पाळीतल्या काढायच्या. आणि ते खरडा, ते मिरची तवापासून मी मधुकरी खातोय. नंतर आळंदीत मागितली तो भाग वेगळा, पण तेव्हापासून मग त्याच्यामध्ये त्या घरामध्ये साधूचं भोजन असावं. हो, त्या घरामध्ये साधूचा सन्मान असावा. साधू कोण हो? साधू म्हणजे भगवी वस्त्र धारण केलेला नाही. साधू म्हणजे जटा वाढवलेला नाही. ते असतील साधू. साधू ज्याला 6 धुता आले किंवा 6 धुण्याचा प्रयत्न केला. 6 म्हणजे काय? काम, क्रोध, मद, मत्सर, दम, अहंकार. हे 6 षडविकार हे ज्याला धुता आले, हो, ते 6 फार महत्वाचे. आता परवा दिवशी काल्याचं कीर्तन झालं आणि त्याच्यामध्ये काल्याच्या कीर्तनात मी आपला खेळ सांगितला भगवान कृष्णाचा. आणि ते म्हणले काय खेळतात? ते क्रिकेट, 3 स्टंप. आणि भगवंत म्हणला तुम्ही सगळे एकीकडं, मी एकीकडं. मग ते क्रिकेट खेळताना तो ओव्हर टाकणार आहे. मग एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? एका ओव्हर मध्ये बॉल एकच असतो. तो 6 वेळा टाकायचा असतो. 6 वेळा. तो 6 वेळा जो बॉल टाकला जातो ना, तो काम, क्रोध, मद, मत्स्य, दंभ, अहंकाराचा तो बॉल असतो, चेंडू. आणि जर तो बॅट मारणारा चुकला तर मागे ज्ञान, भक्ती, वैराग्याचे 3 स्टंप असतात. सगळ्यात डेंजर बॉल कामाचा. कामाचा बॉल लागला की त्रिफळा उडलाच. ज्ञानही नाही, भक्ती नाही, वैराग्य नाही, सगळे पार 3 दांड्या उडणार. म्हणून 6 बॉल टोलवतो ना, तो त्याला साधू म्हणतात. विठ्ठला मग एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? 1. अरे एकच बॉल 6 वेळा टाकतो ना आपण, का वेगळा वेगळा बॉल असतो? आता किती असतात? शाबास. उद्या विचारणार कोणीतरी, लक्षात ठेवायचं. मग समजाल अरे कीर्तन ऐकतात पोर. एका ओव्हर मध्ये एकच बॉल. ओके. तुम्ही सगळे कीर्तनकार होणार. उठाला असं घर असावं हे मी सांगतोय. हो, तशा घरातली ती लेक होती. सुंदर सजलेली होती. आणि मग तिला विचारलं का ग एवढी सजून धजून तू बसलेली आहेस? ती म्हटली नाही, आज मुराळी येणार आहे, त्याची मी वाट बघते. हो. अगं पण मुराळी येणार, पण तुला न्यायला येणार? म्हटली हो, मला न्यायला येणार. आणि मग तू जाणार का? हो म्हटली. मग मी आहेच अशा बापाची. म्हणजे तू अशा बापाची म्हणजे कशा बापाची? अगं माझा बाप लय मोठा आहे. हो. अगं पण असं काय तुझ्या बापा पाहिलं की दिसतच नाही, कुठलं ऐश्वर्य नाही, काय नाही काय नाही. ती म्हटली तुझा ऐश्वर्याची व्याख्या ना आमच्या ऐश्वर्याची व्याख्या वेगळी आहे. माझं ऐश्वर्य वेगळंय. अशा ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या बापाची मी लेक आहे. बरं साधी सुधी नाही, कशी लेक आहे? लाडके लेक मी संताची, लाडके लेक मी संताची, लेक मी संताची, लाडके लेक मी संताची,
कुणाची लेख आहे? संतांची लाडकी आहे. का म्हटलं लाडकी? लाडकी कुणाला म्हणतात? जिला लय प्रेम केलं जातं तिला लाडकी. कोण होतं घरातलं? एखाद्याला डझन भर नाही, आता ते पूर्वीचा दृष्टांत झाला, एखाद्याला अर्धा डझन मुली आहेत किंवा अर्धा डझन मुलंच आहे, मुलीच होत नाही, आणि नंतर एखादी कन्या होते, मग ती घरात काय होते? लाडकी होते. हो. एखाद्याला 20 वर्ष काहीच होत नाही आणि 20 वर्षांनी एकदा झालं, मग ती मुलगी हो मुलगा हो, मग ते काय होतं? लाडक. पण हित तसं नाही ना. तुकोबराय हित तसं नाही म्हणत. तुकोबराय म्हणतायत लाडकी लेक, आणि ती पण संतांची. संतांची लाडकी लेक कशी काय? कारण काय? असं का म्हटलं तुकोबारायांनी? का विशेषण वापरलं? हो, हे रूपकात्मक आहे. हे रूपक केलंय मुलीचं. हो, वडिलांचं आणि मुलीचं जसं नातं असतं ना, आईचं मुलीवर प्रेम कमी असतं, पण वडिलांचं, मी इथलं नाही सांगत, माझ्याकडचं सांगतोय, इथला असल असा भाग नाही काय, वडिलांचं मुलीवर लय प्रेम असतं. तसं तुकोबराय म्हणतात माझ्या संतांचं माझ्यावर लय प्रेम. काय कारण बुवा एवढं प्रेम? लय प्रेम म्हणजे किती? तर मी लाडकीच झाले त्यांची. बघा, आपण या संसारामध्ये आलो, संसारात आल्यानंतर आपल्याला संसार करायचा आहे का? संसार हा प्रारब्धाने होतो का परमार्थ प्रारब्धाने होतो? प्रारब्धाने होतो तो संसार. परमार्थ करावा लागतो. परमार्थ करावा लागतो, वेळ काढावा लागतो, कीर्तनाला वेळ काढून यावं लागतं. संसारात होत असतं. हो, अन्न धनमान हे तो प्रारब्धाधीन. ते प्रारब्धात आहे. संसार प्रारब्धाने होतो, होईल. परमार्थ अट्टहासाने करावा लागतो. हो, अट्टहासाने. तुम्ही वेळ काढून कीर्तनाला आलात आणि इथं येऊन जर मी तुम्हाला जर चावट्या गोष्टी असं सांगत बसलो आणि तुमचा वेळ फुकट गेला, तर त्याचं पातक अगोदर मला लागल. हो, हा, आता ते हसवणारे महाराज वेगळे असतात, त्यात आपल्याला काय जमत. अर्जुनाला विनोदाने सांगितली, तसं हे कीर्तन रूपी तत्वज्ञान सुद्धा विनोदानेच सांगावं. पण एवढाही विनोद एवढीच. चला, लाडकी लेक म्हटलेले तुकोबाराय हे 22 वर्षापर्यंत काहीच करत नव्हते. सावकारकी करता करता 21-22 वर्ष वय लागलं, त्याच्यानंतर त्यांचा परमार्थ सुरू झाला. हो, पहिले नव्हते अभ्यासी, लक्ष काहीच नव्हतं पहिलं. हो, वडिलांची मिरासी होती म्हणून एकादशी व्रत करायचं. हो, नंतर मग भजनाला जायचं, जे गातील त्यांच्या मागे कोरस धरायचा. मग त्यांना गोडवा लागला आणि त्या गोडव्यामध्ये रूपांतर काय झालं की ते भामचंद्रावर जाऊ लागले. आता ते शेवटी संत आहेत, ते भगवंत कशी कृपा करतातच ना. तसं तुकोबारायांवर कृपा केली. तुकोबारायांना साक्षात्कार झाला भामचंद्रावर. द्रव्य नेला मान, एक श्री अन्न करता गेली. म्हणजे वैराग्य प्राप्त होण्यासाठी संसार घालवावा लागतो. तुकोबारांनी घालवला नाही, गेला म्हणजे सगळं संपवावं लागतं. त्यागाशिवाय काही प्राप्त होत नाही. हो, एका ठिकाणी खेळ सांगितलाय, आपल्या आत्ममधला खेळ, मी वाळवंटातला नाही सांगत. विवेक वैराग्य दोघे भांडवी, ज्ञान अज्ञान पाहती रे, आपुले स्वरूपी होऊन एक, चित्त झाले सकळ सृष्टी रे. हुतु खेळू रे गडिया, हुतु खेळू रे. हे आतलंय, हा खेळ कळला पाहिजे. हे संतांची कृपा किंवा संतांची लेक झाल्याशिवाय हे खेळ कळत नाही. मग संतांची लेक कशी? संत हे आपले आईबाप आहेत, मायबाप म्हटलेले संतांना. हो, आईबाप वेगळे, मायबाप वेगळे. तुम्ही संत मायबाप. आईबाप शरीराला जन्म देतात आणि मायबाप आपल्याला जन्म देतात.
तुम्ही म्हणसाल बुवा बिघडला काय? शरीराला जन्म देतात काय, आपल्याला जन्म देतात काय, म्हणजे काय? आपल्याला जन्म देणं आणि शरीराला जन्म देणं, शरीराला जन्म देणारे आईबाप ते बरोबर, पण आपल्याला जन्म देणारे जे माईबाप आहे त्यांना संत म्हणतात. ते माईबाप जे आईबाप करणार नाही ते माईबाप करतात. काय करतात ते माईबाप? तर ते माईबाप आपल्याला हे पंचकोश परित्याग केल्याच्या नंतर जे साक्षीभूत चैतन्य शिल्लक राहतं, त्या चैतन्याला, त्या चैतन्याचे स्वरूप आणि त्या भगवंताचं स्वरूप एक आहे, ही एक जाणवेची गोष्ट ते संत आपल्याला दाखवून देतात. आणि एक झाल्याशिवाय एक होता येत नाही. काय काय एक लागतं? देवाचं अंतःकरण, संतांचं अंतःकरण आणि जीवाचं अंतःकरण एक झाल्याशिवाय एकटाळी होत नाही. हे सगळं एक व्हावं लागतं, तेव्हा कुठं एकच टाळी होते. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राज गोपाळा शिलाया वाटी, माझा ज्ञान राज गोपाळा शिलाया वाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राज गोपाळा शिलाया वाटी, माझा ज्ञान राज गोपाळा शिलाया वाटी, माझा ज्ञान राज गोपाळा शिलाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. एकच टाळी झाले की असा सोर येतो मला. वा, हा? नामदेव कीर्तन करी पुढे देव. तसे आज सुद्धा आपली गत आहे. हो, एखादा साधक आहे, तो साधन मार्गाने चाललेला आहे आणि मग त्या साधकाला योग्य दिशा देणारे कोण असतात? ते संत मायबाप असतात. हो, साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, दरुशने हरे ताप, तुकारूप ज्ञानोबा माझा, तुकारूप ज्ञानोबा माझा, साधकाचा माया बाप, साधकाचा माया बाप, साधकाचा
साधकाचा मायबाप हो साधकाचे मायबाप असतात संत म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी का तर संत हे साधकाचं हित जपतात हित जपणारे आपले आई वडील पण नाही तुमचे आई वडील तुम्हाला कोटी रुपये देतील आणि ढकलून देतील कुठंतरी हे घे पैसे मर तिकडं एवढंच करतील तुम्ही वेगळा धंदा कराल कोटीचे 10 कोटी बनवाल पण तुम्हाला येणं जाणं हे फेरा चुकवणारे आई वडील नाही हे संत चुकवतात संत चुकवतात जन्म मृत्यूचा फेरा चुकवणारे कोण असतील तर ते संत आहेत आणि संत हे आपले मायबाप असतात तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप संत माय बाप कृपावंत हा संत हे त्या साधकाचे आईबाप का तो संत आपल्याला चांगल्या मार्गाला नेतात ज्ञानेश्वरी वाचायला सांगतात पाठ करायला नाही सांगत पण वाचता वाचता ज्ञानेश्वरी पाठ होते वाचता वाचता गाठा पाठ होतो वाचता वाचता तुम्ही वाचता कशातून पुनरपि जननम पुनरपि याच्यातून वाचता तुम्ही वाचाल तर वाचाल तुम्ही वाचाल तर वाचाल हो संत त्या साधकाला मार्गदर्शन करतात त्या साधकाला मी कोण आहे पण साधक त्याच्या बुद्धीचा पाहिजे ना कसा पाहिजे काय मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे हे विचारणारा साधक पाहिजे आणि मग त्या साधकाचा उद्धार संत करतात आणि त्या साधकाचा जन्म होतो असा असणारा तो सिद्ध म्हटले जो सिद्ध होतो तो नंतर आपोआप प्रसिद्ध होतो हो जसं आमचे छोटे माऊली सिद्ध झाले आणि ते प्रसिद्ध झाले हा साधक हा सिद्ध होतो का तो संतांच्या सानिध्यात राहतो कायम संतांचं भजन कायम संतांचं सानिध्य कायम संतांचं ध्यान हो साधक हा
देवापेक्षा संतांचं पूजन जास्त करतो आणि संतांचं पूजन हे देव कृपा करतो लगेच. हो, मग तो साधक असा हजारो म्हटलंय, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिदती, एखादा असा हजारो साधकातून एखादा साधक त्या मार्गावर जायला तयार होतो, असा एखादा. आणि मग असा एखादा जो असतो ना, तो सर्वांचा लाडका होतो. तो लाडका होतो, तो साधनेत एक नंबर, त्याचा पाठा एक नंबर, त्याचं गायन एकच नंबर, त्याचं आचरण एकच नंबर. हो, नाही तर वाचन आहे, गायन आहे, पाठ आहे ना आचरण नाही, फुली. पाठा कमी असू द्या, गायन कमी असू द्या, पण त्याचं आचरण, ज्याचं आचरण उत्तम त्याचं चरण धरावं. हो, आणि असा एखादाच असतो हजारो मध्ये एखादा, आणि असा एखादा असला ना तो सगळ्याच्या लाडका होतो. तसे एखादेच होते तुकोबाराय, आणि ते लाडके झाले ना सगळ्या गोष्टीत तरबेज. हो, वाचस्पती नवे नवे वृद्धी सिद्धी ओळंगती द्वारी. हो, असा अधिकार तुकोबारायांचा, आणि ते तुकोबाराय मग ते लाडके झाले ना साधनेत, असे लाडके झाले. आणि मग लाडके झाल्यावर मग तुकोबारायांना त्याचा अनुभव आला, आणि मग ते म्हणतात लाडकी लेक मी संतांची. हो, साधनेत तत्पर. बरं, मी अशी लाडके नाही झाली, मग मजवरी कृपा बहुतांची. आपल्यावर कृपा असल्याशिवाय, कृपा कोणाकोणाची कृपा असते? अहो, बहुतांची. बहुतांची म्हणजे कोणाची? काय यादी आहे का तुमच्याकडे कोणाकोणाची तुकोबारायांवर कृपा होती? पहिली कृपा जर आपल्यावर कोणाची असेल तर ती देवाची कृपा आहे. देवाची कृपा आहे म्हणून तुम्ही कीर्तनाला आलात. ज्या वेळेस देव आपली कृपा बाजूला करेल तेव्हा आपल्या दारासमोर गर्दी होईल. याच्यातला राम गेला, रामाची कृपा गेली, दारात गर्दी झाली. मग म्हणणार याला काही किंमत, याला आता योग्य ठिकाणी न्या. त्याचं नाव आहे वैकुंठ धाम. स्मशान तुम्ही म्हणा, वैकुंठ धाम, याची जागा वैकुंठ धामाची. पण आपली जागा जी आहे ना ती संतांच्या चरणावर आहे. म्हणून आपलं आचरण जर शुद्ध असेल तर संतांचं चरण तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. हो, मग कोणाची कृपा? पहिली कृपा देवाची. का देवाची कृपा? तर देवाने काय केलं? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसे नारायण नासे जीव पण भवरोग. देवाने एवढा सुंदर देह दिला की या देहाने भजन करता येतं. काय करता येतं? भजन करता येतं. बघा ना, चांबड्याचा पखवात दोन्ही बाजूनी विठ्ठल विठ्ठल म्हणतोय. याच देई गडे देवाचे भजन, 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 याच देई गडे
ही घडे. पण कोण घडते, कोण म्हणतंय? अरे पखवाद बोलतोय, विण्याच्या तारा बोलत्यात, ते काशाचे टाळ बोलत्यात, पण आपलं तोंड विठ्ठल विठ्ठल कुठं म्हणतंय? मी तर हात जोडले होते, म्हणा विठ्ठला भजन करा. कीर्तनातलं भजन 1000 पटीने पुण्य देतं, घरातलं भजन 100 पटीने, पण कीर्तनातलं भजन 1000 पटीने तुमचं पुण्य जमा करतं, पापाचा नाश करण्याचा प्रयत्न करतं. म्हणून कीर्तनात बुवा आमचे सांगतात टाळी वाजवा, भजन करा. त्याचं कारण हे की 1000 पटीने पुण्य जमा होतं आणि 1000 पटीने पाप तुमचं नाहीसं होतं. पण दुसऱ्या दिवसापासून परत सुरुवात होते. कशाला? पापाला. पाप आपण सर्वांगाने करतो, नेत्राने पाप करतो, वाचेने पाप करतो, कानाने पाप करतो. अहो पाऊल टाकलं तरी पाप घडतं. पापाला सीमा नाही, चालता चालता म्हणून नामस्मरण करायचे. हो चला, देवाची कृपा, सुंदर देह दिला. हो, दुसरी कृपा गुरु कृपा, संत कृपा. संतांची कृपा फार महत्वाची. संतांची जर कृपा नसेल तर देवाची सुद्धा भेट होत. देवाची कृपा, संतांची कृपा नाही तर देव नाही. हो, बहु अवघड परी जग जेठी कृपा केले परी जग जेठी, करुणा केली परी जग जेठी, करुणा केली परी जग जेठी. बहु अवघड हे संत भेटे, संतांची कृपा महत्वाची. तिसरी कृपा आहे शास्त्र कृपा. शास्त्राची कृपा असावी म्हणून शास्त्र वाचा. शास्त्र म्हणजे तुम्ही म्हणसाल बुवा आम्हाला काही संस्कृत जमत नाही. ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये, गाथा संस्कृत मध्ये शास्त्रापेक्षा एक पाऊल पुढे आहे. म्हणून ज्ञानेश्वरीने गाथा वाचा. ज्ञानेश्वरीची गाथ्याची कृपा झाली की वेदांची कृपा होते. मी म्हणत नाही, हो मी म्हणत नाही, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठाव येराने व्हावा. अहो वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठ नाम घ्यावे. शास्त्र कृपा. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची कृपा. कृपा, अहो कृपा हा शब्द लय हलकटवाणी घेतात लोक. हो, एखादा जर ती तंबाखू मळीत राहिला आणि तंबाखू मळत, कृपा देवाची कृपा आहे, संतांची कृपा आहे, शास्त्र कृपा आहे. पण मनाची जर कृपा नसेल तर सगळं फुकट. मन तुमचं ताब्यात पाहिजे, मन तुमचं कीर्तनाला आलं पाहिजे, मन तुमचं हरिपाठाला आलं पाहिजे. हो, मी म्हणत ना, तुकोबाराय म्हणतायत, म्हणून आलो या देशा, म्हणून आलो या देशा, होतो नाही तरी भुललो दिशा, होतो नाही तरी भुललो दिशा, दाता तोही मज
एवढी लाडकी आहे, एवढी लाडकी आहे की माझ्यावर सगळ्यांनी कृपा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की मला एवढा शृंगार लाभला, मी एवढी सुशोभायमान झाले, एवढी शोभायमान झाले. हो, किती शोभायमान झाले. अगं हाती चुडाला 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 अंगण मोती नाकाला अंगण मोती नाकाला अगं हाती चुडाला लाडकीले कमी संतांची अंगण मोती नाकाला अंगण मोती नाकाला लाडकीले कमी संतांची लाडकीले कमी संतांची अगं हाती चुडाला 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 हाती चुडाला अंगण मोती नाकाला अंगण मोती नाकाला लाडकीले कमी संतांची लाडकीले कमी संतांची 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 अखय चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला. वेळ कमी आहे. हा, अखय चुडा. हो, अखय चुडा म्हणजे अक्षय चुडा. जो चुडा असतो ना, मी चुड्याची वार्ता करतो, एक दोन बांगड्या नाही, हल्ली बांगड्याच घालीत नाही. अहो, आता तुकोबारांनी केवढा शृंगार सांगितलाय. अखय चुडा, अक्षय चुडा. अक्षय का म्हटलेला आहे? हा चुडा जो आहे ना, हा साधा चुडा नाहीये. ज्याच्या नावाने मी चुडा भरलेला आहे ना, तो संसारातला नाही. ज्याच्या नावाने मी चुडा भरलाय ना, तो संसारातला नाही. मग संसार त्याच्यातला आहे, संसार त्याच्यातला आहे असा असणारा तो पुरुषोत्तम. त्याचं काय नाव होतं तिचं, तिच्या मालकाचं? पुरुषोत्तम. त्या पुरुषोत्तमाने एवढा सुंदर त्याचा चुडा, याला औक्षण म्हणजे याला कधीच क्षय नाही, अक्षय आहे. माझा चुडा कसा आहे? हा, नाश नाही माझ्या चुड्याला. चुडा कधी फुटतो? वैधव्य प्राप्त झालं की चुडा फुटतो. पण तुकोबाराय म्हणतात माझा चुडा त्यातला नाही. माझा चुडा म्हणजे 12 बांगड्या, 1 डझन म्हणजे 2 डझन ह्या हातात आणि 2 डझन ह्या हातात. त्या चुड्याचं सांगतोय मी. आता कोणी चुडा बघूच नका. बांगड्या भरायलाच कोण जात नाही. बांगड्याची डिझाईनही बिघडली हल्ली, सगळंच बिघडले. हा, ते वर्णनच करू शकत नाही आजच्या डिझाईनचं. भयान डिझाईन आहे. चला आपल्याला पुढे जायचे. माझा चुडा, हो, अखय चुडा म्हणजे अक्षय चुडा. अंकण मोती नाकाला, माझ्या नाकाला जी नथ आहे ना, त्या नथीला जो मोती आहे ना, तो मोक्षरूपी मोती आहे. काय ऐश्वर्य आहे, काय अलंकार आहे. किती तोळ्याची नथ घातली त्याला महत्व नाही. तो मोती तुझा तिथपर्यंत जाणार का, तो महत्वाचा आहे. असा असणारा तो मोती, मोक्षरूपी मोती माझ्या नथीला आहे. एवढं सुंदर सुशोभित केलेलं आहे. बर, माझ्या बरोबर मला जो न्यायला येणार आहे ना, तो काही साधा सुधा मुरळी नाही.
मला न्यायला येणारा तो काय असा साधा सुद्धा नाही, चुलत दीर, पाठीमागचा मित्र फित्र, हे असले भंगार नाही मुरळी. माझा मुराळी बोध मुराळी शृंगारीला, हा बोध मुराळी शृंगारीला, आणि 84चा शिक्का केला. हो, बोध मुराळी. बोध म्हणजे काय? बोध म्हणजे ज्ञान. आता ज्ञानाचे लय प्रकार आहेत. हो, शुभेच्छा, सुविचारणास, सत्वापत्ती. आजचा जो अभंग आहे तो सत्वापत्ती या भूमिकेपासून पदार्थ भाविनी या भूमिकेपर्यंत चालतो. शुभेच्छा, सुविचारणा, सत्वापत्ती, तनुमानसी, पदार्थ भाविनी, तुर्यागा आणि उन्मणी. हो, ह्या 7 पायऱ्या ज्ञानाच्या. त्या तुर्यागामध्ये परोक्ष आणि अपरोक्ष आणि दृढ अपरोक्ष. तर दृढ अपरोक्ष जे ज्ञान आहे त्या ज्ञानरूपी तो मुराळी मला न्यायला आलेला आहे. हो, आणि संतांच्या संगतीत ज्ञान प्राप्त झालं की काय गोड अनुभव आहे. मूर्ख माणूस सुद्धा ज्ञानी होतो. किती ज्ञानी होतो? भजन करा, 5 मिनिटात मी त्या मुरळ्याचं वर्णन करतो की तो मूर्ख मनुष्य जरी असला तरी संतांच्या संगतीत गेला, त्याला अफाट असं ज्ञान प्राप्त होतं की तो मुराळी तुकोबरायांसारख्या महात्म्यालाही आणायच्या कामाला कामी येतो. एवढं मोठं वर्णन नाथबाबांनी केलंय. किती गोड आहे, नंतर आपण सांगू. भजन करा. विडोबा पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम. बोलो रे भाई सब संतन की जय. हवा हो पार हो पार हो पार. बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला. बोध फार महत्वाचा आहे. मूर्खाला सुद्धा बोध होतं बरं का. ज्ञानोबराय सुद्धा म्हटले ना, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू. हा हा, क्या बात आहे. वाल्या कोळी मूर्ख. हो, तो वाल्या कोळ्याचं काय वर्णन करावं. मूर्खच. त्याला रामच म्हणता येत नव्हतं, मरा म्हणायचा. मग मी एका ठिकाणी प्रश्न विचारला, रामातला म आहे आणि रातला पण मरातला रा पण रामात आहे, मग त्याला राम म्हणता येत नाही, मरा म्हणता येतं, याला काय कारण आहे? वाल्या कोळ्याला मरा म्हणता येतं पण राम म्हणता येत नाही, कारण काय बुवा? ऐकून ठेवा. त्याला मरा म्हणता येतं कारण त्याने वार केला की एका वारात माणूस म्हणायचा काय? मरा मरा, त्याला मराच म्हणायचं. तर त्याला राम का म्हणता येत नव्हतं? तर त्याच्याकडे पुण्याचा एक अंश सुद्धा शिल्लक. ज्याच्याकडे पुण्य नाही त्याला राम म्हणता येत नाही. ज्याच्याकडे पुण्य नाही त्याला राम नावाच्या शब्दाचा उच्चार सुद्धा अवघड वाटतो. नव्हे ज्याच्याकडे पुण्य नाही त्याला राम म्हटलेलं, दुसऱ्यानी राम म्हटलेलं सुद्धा त्याला सहन होत नाही. समजायचं ही पुण्याची काहीच जमाबेरीजच नाही त्याच्याकडे.
पापाचा निव्वळ गोळा झालाय हे त्याचं लक्षण आहे. विठाला झाला बोध सांगत होतो मी. बोध कोणावर बोध होतो? नाथबाबांचा वाडा पैठणचा. हो, नाथबाबांच्या घरची रेलचेल, रोज भजन, रोज प्रवचन, रोज कीर्तन, 100-200 माणसं असे सुग्रास पुरणपोळीचं भोजन करून जायचे. सुग्रास, नुसतं पुरणपोळी नाही, सुग्रास म्हटलंय मी. सुग्रास म्हणजे ज्या भोजनाचा, ज्या प्रसादाचा सुगंध 1 किलोमीटर जातो. आपण फोडणी दिली की आपला बाजूवाल्याला जातो तो भाग वेगळा. मी नाथबाबांच्या घरच्या भोजनाचं सांगतोय. असं सुग्रास भोजन. त्यांच्या घरी एक भांडी घासायला ब्राह्मणीन बाई यायची, गरीब बाई भांडी घासायला यायची. तिचा एक मुलगा असायचा, 4-5 वर्षाचा असेल. तो म्हणायचा, आई तू जिकडं जाते तिकडं मला घेऊन चल ना. ती म्हणायची, नाही रे बाबा, नाथबाबांचा वाडा आहे, विद्वान लोक येतात तिथं, तिथं कसं भजन, तिथं प्रवचन वगैरे चालतं, तिथं उड्या मारणाऱ्या पोरांनी येऊ नये. अगं आई, पण मला तुझ्या बरोबर नाही, मी बाजूला बसल, शांत बसल. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, ते रोजच कटकट त्या मुलाची. मग एक दिवस आई म्हटली, चल, पण तिथं मस्ती करायची नाही, मी बसवलं की तिथंच बसायचं. म्हटली, हो तिथंच बसतो, मस्ती करणार नाही. मग त्या बाईने आपल्या त्या मुलाला न्यावं आणि जिथं भांड्याचा पारोळा ठेवलेला आहे, पारोळा कळतो आजच्या भाषेमध्ये आपल्या भांडी घासायला मोठं घासायचं असतं, ते ठेवलेलं असतं. आपलं काय नाणीमध्येच असतं म्हणा, नाणी पण नाही, आपलं काय त्याला वॉशरूम म्हणतात ना, मी वॉशरूमही नाही म्हणत, आपण काय म्हणतो, हां, त्या बेसिनमध्ये वगैरे ते ठेवलेलं असतं. तसं नाथबाबांचं न्हाणी घर मोठं होतं. आता ते जुना वाडा आहे, आपलं थोडं 1 BHK 2 BHK. ते आता जिथं 150-200 लोक एका टायमाला जेवायला बसायचे तो वेगळा, कीर्तनकार वेगळे. तो वाडा लय मोठा आहे नाथबाबांचा, एवढा मोठा वाडा. आणि ती भांडी घासायला बसली आणि त्या पोराला सांगितलं, इथं बस, उठायचं नाही. म्हटलं नाही उठणार. ती भांडी घासायला लागली. त्या पोराला ना सुगंध असा गोड आला. कशाचा आला? रोज भगवंताला सुग्रास पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. आणि ते एवढा सुंदर सुगंध आला ना, ती पोरग असं करायचं. कसं? असा सुगंध आला का ते, आणि ते ना तिथून उठलं. आता आई भांडी घासायला गेली आणि ते वासाचे मागोमाग गेले ते पोरग, कुठून वास येतो, कुठून वास येतो. आणि ते बरोबर नाथबाबांच्या त्या मंदिरासमोर गेलं. काय गोड वास आहे, काय सुगंध वास आहे. तेवढ्यात त्या भांडी घासणाऱ्या बाईचं लक्ष गेलं, कार्ट कुठं गेलं हे, म्हणून ती शोधायला गेली. तर हे देवाऱ्याजवळ तिथून गोडीत आणलं. चल, तुला सांगितलं ना तिथून उठायचं नाही. तो म्हणायला लागला, आई ते वास येते ना, मला ते दे ना. ती म्हणते नाही जमायचं. त्या गाई ऐक ना, ते वास येते ना, सुगंध, सुगंध, वास नाही सुगंध. वास वेगळा आणि सुगंध, हा, सुगंध वेगळा. सुग्रास पोळीचा सुगंध येतो आणि दारूचा वास येतो. हा, असं मला जाणवलं, मी बोललो. आता कुणाला चव लागत असेल ते भाग वेगळा आहे, पण ते सुगंध होता. तो पोरगा म्हणायचा, आई ते सुगंध येतो, ते मला खायला दे. ती त्याला वडायची आणि हे तिकडं वडायचं. ह्या दोघांच्या वडावडीचं नाथबाबा वरून पाहत होते, काय चाललंय यांचं. आणि मग वरून नाथबाबांनी आवाज दिला, अहो ऐकलं का, काय म्हणतोय मुलगा. नाथबाबांचा आवाज ऐकल्यावर पदर लगेच सावरला बरं का. मी नाथबाबांच्या वाड्यावरचं सांगतोय, इथं काय सावरू बिवरू नका, तिथलं सांगतोय मी. त्यावेळेस सुद्धा भांडी घासणारी बाई जरी असली तरी पदराला किंमत द्यायची. पदर सावरला, खाली मान घालून म्हटली, काही नाही महाराज, काय नाही, तो असाच बोलतोय. काय नाही कसं, तो ओढतोय म्हणजे त्याला काहीतरी हवं. अहो ऐकलं का. लगेच गिरजाबाई बाहेर आल्या, नाथबाबांच्या धर्मपत्नी. त्या मुलाला काय हवं ते बघ. मग गिरजाबाई त्या मुलाकडे गेल्या, काय पाहिजे बाळा. तो सुगंध येतोय ना, मला ते द्या ना. तो बिंदास, आता लहान पोरग होतं. मग गिरजाबाईंनी सांगितलं, अहो तुम्ही सोडा, तुमचं तुम्ही काम करा. मग त्याला घेऊन गेल्या, काय सुगंध येतोय. आणि मग ते मंदिराकडे गेल्यावर म्हटलं, ते देवापुढे ठेवलंय ना, हा त्याचा तिथं असं केलं, हे बघा याचा सुगंध येतोय. अच्छा तुला हे खायचं का, बस तिथं. तोपर्यंत नाथबाबाई खाली आले. मग ते देवाचा प्रसाद होता तो त्याला दिला. त्याने यथेच्छ तो प्रसाद खाल्ला. मग प्रसाद खाऊन झाल्यावर नाथबाबा त्याला म्हटले, उद्या यायचं बरं का, तू तुला मी पुन्हा हेच देईल, यायचं उद्या, पण प्रसाद खाण्या अगोदर माझं एक काम करावं लागेल.
म्हटलं काय काम करायचं? काय नाही, 15 जोर काढायचे आणि 15 बैठका काढायच्या. म्हणलं एवढंच ना, 30 जोर काढतो 30 बैठका खातो. मला हे देणार? रोज देणार म्हटले. मग काय, ते पोरग आईच्या अगोदरच वाड्यावर, नातांच्या वाड्यावर आल्या आल्या कपडे बिपडे काढली. बाबा मी जोर काढतो. 30 जोर आणि 30 बैठका काढल्या. दंड थोपटले, मांड थोपटली. आणि मग लगेच सांगितलं नाथबाबाने, अहो गिरजा आईला सांगितलं, प्रसाद त्या देवाचा. आणि ऐकलं का, तांब्या भरून दूध पण द्या. दूध. त्या मुलाचं नाव काय होतं? गावबा. त्या मुलाचं नाव गावबा. आणि मग गावबा रोज वाड्यावर यायचा. मग नाथबाबाने 15 दिवसांनी महिन्यानी सांगावं, अरे गावबा आता काय 30 आणि 50 नाही, आता 100 जोर काढायचे आणि 100 बैठका. हो बाबा काढणार. गावबा काय मग 100 बैठका आणि 100 जोर. आणि मग तांब्या भर दूध नाही, चरवी भर दूध. पोळ्याचा आहार वाढला. अहो ऐकलं का, नाथबाबांनी आपल्या पत्नीला कधी नावाने हाक मारली? हा संतांचा निर्देश आहे. धर्मपत्नी आहे, आपल्या एवढाच तिचा मान असावा. हो, आपल्या एवढाच तिचा मान असावा. आणि तिने तेवढ्याच मानात राहावं. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. मी म्हणतो कोणत्याच महाराजांच्या पाया पडू नका, किती मोठा विद्वान असू द्या. आपल्या घरातल्या धर्मपतीचा जर पाया पडलं ना, 1000 महाराजांचा पाया पडल्याचं पुण्य एका पतीमध्ये आहे. एका पतीमध्ये. महाराजांच्या पाया पडूच नका, माझं प्रामाणिक मत आहे. अनुसरोनिया पतिव्रता अनायसे आत्महिता. तो भेटतोच. जी पतीचा इज्जत ठेवते. आणि पतीने सुद्धा म्हणजे काय, पत्नी म्हणजे काय अशी साधी सुधी नाही, अरे ती लक्ष्मी आहे. सर्वस्वाचा त्याग करून आपल्याकडे आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ तिने पण आपल्या फेट्यावर, म्हणजे फेट्यावर म्हटलं मी, डोक्यावर बसू नये. आपण आपली मर्यादा सांभाळायची. पाय धुवावयाच्या, ही लक्षणं पतिव्रतेची आहे. हल्ली वेगळीच लक्षणं आहे हो, सांगायचीच काय लक्षण. शेवटच्या चरणात लक्षण आहे, सांगणार मी. आपला दृष्टांत पूर्ण करतो, वेळ संपत आलाय. 2 मिनिटात दृष्टांत. गावबा पाहता पाहता 25 वर्षाचा झाला. 25 वर्षाचा 6.5 फुटाचा बलदंड देहाचा, हो असा रेड्यावानी गावबा माजला. गावबानी कधी नाथबाबांचं प्रवचन ऐकलं नाही, गावबानी कधी कीर्तन ऐकलं नाही, किंवा नाथबाबाने सुद्धा गावबाला कधी सांगितलं नाही की आता प्रवचन चालू होणार आहे आणि तू प्रवचनाला थांब, आता कीर्तन चालू होतंय तू कीर्तनाला थांब. नाथबाबा सुद्धा कधी बोलले नाही, कधीच बोलले नाही. गावबा यायचा, 500 जोर 500 बैठका मारायचा. तांब्याभर दूध नाही, चरवीभर दूध नाही, आता ते तपेलं भर दूध होतं. तपेलं आता मी घेत नाही, तपेलं भर दूध गावबा प्यायचा. आणि तो बलदंड देहाचा आडवा उभा वाढलेला, हो असा रेड्यावानी मस्त झालेला. आणि मग तो वाड्यावरून बाहेर पडला की कीर्तनावरून जाणारी लोक त्या गावबाला म्हणायची, अरे नाथबाबांच्या वाड्यावर येतो, हवं नवं तेवढं खातो, तुला एखादं कीर्तन एखादं प्रवचन ऐकता येत नाही. मग त्या गावबानी म्हणावं, अहो तुम्ही एवढ्या वर्ष ऐकून तुमच्यात काय बदल झालाय? तुमच्यात बदल झाला असता तर तुम्ही मला हे बोलले सुद्धा? हे परिणाम या. तुमच्यात बदल झाला असता तर तुम्ही मला बोललेच नसते. ज्या अर्थी तुमच्यात बदल नाही त्या अर्थी मी आहे असाच बरा आहे. आणि मला कधी नाथबाबा बोलले नाही, प्रवचन आहे कीर्तन आहे कधीही बोलले नाही. ते फक्त म्हटले रोज ये, यथच्छ प्रसाद घे आणि आपला निघून जा. हो मी आपल्या जोर बैठका आता 500 जोर मारतो, 500 बैठका मारतो, असा रेड्यावाने वाढलेला तो गावबा. एक दिवस नाथबाबा म्हटले, गावबा सुंदर बलदंड देहाचा झालेला आहे, तब्येतीची काळजी घे, आता मी उद्या जाणार आहे. ते म्हटले जा ना. मग मी कुठं काय म्हणतोय? गावबा म्हणतो जावा. ते म्हटले येड्या, मी जाणार म्हणजे मी परत येणार? परत येणार नाही म्हटल्यावर गावबा जरा कान टवकारले. परत येणार नाही म्हणजे तुम्ही कुठं जाणार आहे? तुम्ही कुठे जाणार? अरे बाबा जिथून आलो ना तिथं मला जायचं आहे. उद्या माझा शेवटची भेट तुझी असेल. हो उद्या लवकर ये गावबा. लवकर ये काय? गावबा पहाटच 4ला हजर नाथबाबांच्या वाड्यावर. कधी जातील कधी जातील.
आणि ते जाणार म्हटलं त्याला रात्रभर झोप नाही लागली. रात्रभर नाथ महाराजांचं तो चिंतन करू लागला. रात्रभर चिंतन करू लागला. कधी कीर्तन ऐकलं नाही, कधी प्रवचन ऐकलं नाही, कधी नामस्मरण नाही. देवाचा आणि त्या गावबाचा नामाशी काही संबंध नाही. फक्त रात्रभर त्यांनी नाथबाबांचं चिंतन केलं. बाबा उद्या जाणार परत येणार नाही म्हणतात, बाबा उद्या जाणार परत येणार नाही म्हणतात. मग ते जाणार कुठं? 4 वाजताच पहाटे आला. भजन वगैरे काकडा आरती चालू होती. गावबा एका कोपऱ्यामध्ये बसला, नाथबाबांची वाट पाहतोय. नाथबाबा पूजा वगैरे करून बाहेर आले. पहिल्यांदा गावबाने नाथबाबांच्या चरणावर डोकं ठेवलं. पहिल्यांदा 25 वर्षाचा गावबा पहिल्यांदा पाया पडला आणि म्हटला, बाबा खरंच जाणार तुम्ही? हो बाळा. दिवस होता तो षष्ठीचा दिवस होता. गावबा म्हटला, बाबा तुम्ही जाणार म्हणजे कुठं जाणार हो? परत या ना, मला नका खायला देऊ. काय म्हटला? मला नका खायला येऊ, पण मी तुमची सेवा करतो ना बाबा. अरे मी तुला सेवा करण्यासाठीच बोलवलेलं आहे, चल माझ्या देवघरात. गावबाला देवघरात घेऊन गेले. भावार्थ रामायण लिहिलं होतं नाथबाबांनी, अर्ध रामायण लिहिलं होतं, अर्ध. ते म्हटले, गावबा तुला एक काम करायचे माझं. म्हटले, बोला ना, काय काम करायचं सांगा ना. हा गावबा पाहिजे त्याला मुरगळील. अरे बाबा ते काम नाही करायचं. तुला काय काम करायचे गावबा? हे जे रामायण आहे ना, हे अर्ध लिहून झाले. आता इथून पुढचं रामायण तू लिहायचं. तू बसलेला गावबा ताडकून उठला. मी हे रामायण? अहो ह्याचा माझा काय संबंध? अहो मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. माझ्यासारखा मूर्ख कुणीच नाही ह्या वाड्यावर. मी मूर्ख आहे, मी मूर्ख आहे. नाथबाबा मला नाही जमायचं. मी आहे ना. नाथबाबा काय म्हटले? मी आहे ना, बस खाली. त्या गावबाला खाली बसवलं. 25 वर्ष ज्याने सुग्रास नैवेद्य खाल्ला होता, 25 वर्ष ज्याने ते दूध पिलं होतं, त्या दुधाची, त्या नैवेद्याची ताकद एवढी होती महाराज. गावबाचं पुरं शरीर हे सात्विक झालं होतं. गावबाला सांगितलं, अरे तुझी जीभ बाहेर काढ. आणि त्या जीभवर ज्या बरूने रामायण लिहित होते, बरू आजच्या भाषेत पेन, त्या बरूने त्या गावबाच्या जिभेवर राम शब्द लिहिला. रकारा पुढे मकार मांडिका उतरशी समतुका शंभूचिया, तो राम लिहिला. आणि तो मूर्ख असलेला गावबा नाथबाबा झाला. नाथबाबा झाला. त्या गावबाने त्याच स्थितीत, तो नाथबाबांच्या त्या सोहळ्यात पण गेला नाही, त्याच गावबाला तिथेच समाधी लागली. आणि त्याच अवस्थेमध्ये तेच भावार्थ रामायण लिहायला सुरुवात केली. आज रामायणाची, भावार्थ रामायणाची प्रत पहा. नाथबाबांच्या 1 अंशाने वरचढ तत्वज्ञान गावबाने त्या भावार्थ रामायणामध्ये लिहिलेलं आहे. हा आहे संतांचा बोध, ही आहे संतांची लाडकी लेख, हा आहे संतांचा कृपा आशीर्वाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.